सो हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी तुमची लाडकी तनुजा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा ब्लॉग खूप छान आहे आणि फक्त गर्ल्स आणि लेडीजसाठीच आहे. सो बॉयज, तुम्ही हा व्हिडिओ नका बघू. कारण की हा ब्लॉग आहे. ह्याच्या आधी मी ब्लॉग अपलोड केला होता रिॲक्शन्सचा. तेव्हा मला मला असे इन्स्टाला भरपूर डीएम आले की तनुजा, तुम्ही मेकअप कसा करता, किंवा तुमचा मेकअप तुम्ही कुठे करता, पार्लरला जाता की घरी करता, आणि कुठकुठले प्रोडक्ट यूज करतात मला पण सांगा, तुमची नॅचरल ब्युटी आहे का, वगैरे वगैरे असे भरपूर डीएम्स होते. तर मी विचार केला की सगळ्यांना पर्सनली उत्तर देण्यापेक्षा की आपण एक चांगला ब्लॉगच तयार करूयात त्या गोष्टीबद्दल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले माझा मेकअपचा ब्लॉग. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटतंय तो पण मला सांगा, कारण की ह्या ब्लॉग मध्ये मी फक्त आणि फक्त लाईटच मेकअप करणार आहे आणि एकदम रिझनेबल प्रोडक्ट आहेत माझ्याकडे. रिझनेबल रेट मध्ये येणारे प्रोडक्ट आहेत आणि आपल्या घरगुती म्हणजे थोडेच प्रोडक्ट मध्ये आपण कसं छान दिसू शकतो हे मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर चला, जास्त बडबड न करता पटकन आपण व्हिडिओ स्टार्ट कर. तर सगळ्यात आधी आपण तुम्ही बघू शकता, मी जो माझा फेस आहे तो मी वॉश करून घेतलेला आहे. माझ्या फेसवर थोडा सुद्धा मेकअप नाहीये, काहीच नाहीये, लिपस्टिक नाहीये, लिप बाम नाही, काहीच नाहीये. आणि माझा फेस फक्त मी वॉश केलाय, काहीच नाही अजून अप्लाय केले मी ह्याच्यावर. तर मी सगळ्यात आधी ह्याच्यावर अप्लाय करणार आहे प्रायमर, जो हुडा ब्युटीचा प्रायमर आहे. आणि ह्या प्रायमरला 1 वर्ष झालेला आहे. कारण की मी याला दोनदा तीनदाच वापरला आहे, कारण की मी जास्त यूज करत नाही ह्याला. तर फ्रेंड्स, आपला प्रायमर लावून झालेला आहे. आणि प्रायमर लावल्याच्या नंतर फर्स्ट स्टेप असतो की आपण प्रायमरला थोडंसं ॲब्झॉर्ब होऊ द्यावा आपल्या स्किनमध्ये. तर प्रायमर लावून मला 2 ते 3 सेकंड झालेले आहेत. तुम्ही बघू शकता प्रायमर एकदम व्यवस्थितपर्यंत आपल्या स्किनमध्ये ऑब्झर्व झाला आहे. तर याच्यानंतर आपण यूज करणार आहोत फाउंडेशन. आणि हा आहे फिटमीचा फाउंडेशन आहे. तुम्ही बघू शकता ह्याला पण जास्त वेळ झालाय, मी जास्त वापरत नाही ह्याला. ऍक्च्युली मी माझा फेवरेट कॉम्पॅक्ट वापरत असते, बट तो खतम झाला आहे. आणि सध्या आता ज्या शॉपवरून मी परचेस करते त्या शॉपकडे अवेलेबल नव्हता. तर म्हटलं की सध्या आपण ह्या क्रीमनेच काम करूयात. मग नंतर मी तुम्हाला त्या पण व्हिडिओचा तुम्हाला ब्लॉग नंतर देईन. तर आपण अप्लाय करतोय आता फाउंडेशन. फाउंडेशन लावून झाल्यावर आपण ह्याला पूर्ण ब्लेंड करून घेणार आहोत याच्यामध्ये. आणि ह्या स्टेपलाच भरपूर वेळ लागतो, कारण आपल्याला एकदम हळूहळू करायचं असतं. ह्याच्यामध्ये आपण ह्याला फक्त असं टॅप टॅप करायचंय, फक्त आपल्याला टॅप टॅप करायचंय. आपल्याला असं रगडायचं नाहीये स्किनला, कारण की त्याने आपले स्किनचे पोर्स ओपन होतात आणि ते आपल्याला नाही करायचे. आणि सगळ्यात आधी आपलं जेव्हा आपण मेकअप करतो तर आपण फक्त आपल्या फेसच नाही मेकअप करायचा. आपल्याला आपले कान आणि आपल्याला आपला गळा पण कव्हर करायचा असतो मेकअपच्या याच्यामध्ये. नाहीतर आपली स्किन वेगळ्या रंगाची आणि आपला बाकीचा जो पार्ट आहे तो वेगळ्या रंगाचा दिसून येतो. आणि जास्त तर रील्स साठी मी पण सेम हाच मेकअप करते. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आता मी प्रायमर यूज केल्यानंतर फाउंडेशन यूज केला फिटमीचा. आणि फाउंडेशन यूज केल्याच्या नंतर आपण त्याला पण थोडं सोक होऊस तर ठेवू 2 ते 3 सेकंद. आणि ते पण आपलं प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता मी ह्याच्याशिवाय दुसरं काहीच यूज करत नाही. आणि आता माझा थर्ड वाला स्टेप आहे पॉन्स पावडर. हा माझा फेवरेट आहे लूज पावडर, म्हणून मी ह्यालाच यूज करत असते. आणि जास्त नाही यूज करत, मी थोडाच यूज करते आणि ते पण मी माझ्या हातानेच यूज करते त्याला. तर मला रील्स साठी पण एकत्रच मेकअप करायचा ना एक सोबत. आपली फोर्थ स्टेप आहे. फोर्थ स्टेप मध्ये आपण यूज करणार आहोत
सगळ्यात आधी मी यूज करते ही लिपस्टिक्सच्या आधी मी डायरेक्टच कधी पण लिपस्टिक अप्लाय करायची नसते. मी करो आणि मी तुम्हाला पण सांगते की कधी पण डायरेक्टली आपल्या लिप्सवर लिपस्टिक अप्लाय नाही करायची. याच्या आधी की आपण लिप बाम यूज करूयात किंवा हा बोरोलिन आहे, बोरोलिन यूज करू शकतो, वॅसलिन यूज करू शकतो. तर सध्या वॅसलिन तर नाही आहे माझ्याकडे, तर मी हेच यूज करते. बोरोलिन यूज आता आपली केलेली आहे. बोरोलिन यूज केल्याच्या नंतर मी यूज करते लिपस्टिक आणि ही लिक्विड लिपस्टिक आहे. पिंक कलरचा शेड आहे, याचा डार्क पिंक आहे. लिपस्टिक यूज करताना मी कधीही लिप पेन्सिलचा वापर करत नाही. मी बोरोलिनच्या नंतर डायरेक्ट लिपस्टिकच अप्लाय करत असते, कारण की माझ्या लिप्सला ऑलरेडी शेप आहे, तर मी लिप पेन्सिल यूज नाही करत. हा फक्त जोक होता. ह्यानंतर आपण यूज करणार आहोत काजळ. या काजळला 2 वर्ष झालेले आहेत. काजळ लावलं. काजळच्या नंतर थोडासा आईजला ब्रेक देते आणि त्याच्यानंतर मग मी यूज करते नोजपिन. ही सिल्वर नोजपिन आहे, कारण की मला सिल्वर ज्वेलरी जास्त आवडते. सांगा कशी दिसते ज्वेलरी, आय मीन नोजपिन. तर फ्रेंड्स, आता ह्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे, आपल्याला लावायचं आहे लायनर. आणि लायनर लावायला मला खूप वेळ लागेल, खूप व्हिडिओ मोठी होईल, तर मी आनंदची हेल्प घेते, ते पटकन लावून देतील मला. ओके. फ्रेंड्स, आपला लायनर लावून झालेला आहे. तुम्ही बघू शकता लायनर कसं लागले. आणि जशी मी कोणाची हेल्प घेतली तशी तुम्ही ही लायनरसाठी कोणाची हेल्प घेऊ शकता. आणि आता लास्ट स्टेप आहे, फक्त मी थोडासा हायलायटर लावणार आहे, कारण हायलायटर लावणं हा माझा आवडता पार्ट आहे. हा हायलायटर कुठल्या ब्रँड वगैरे किंवा कुठल्या कंपनीचा नाही, हा लोकल हायलायटर आहे आणि मी तोच यूज करते. जेवढे पण फ्रेंड्स मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवले ह्याच्यामधला कुठलाही प्रोडक्ट ब्रँडेड नाहीये. हा प्रोडक्ट आहे, सगळे लोकल प्रोडक्ट आहेत, कारण की मी स्वतः लोकल प्रोडक्टच यूज करते. आणि माझं बघून तुम्ही हे लोकल प्रोडक्ट यूज नका करू, कारण प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते, त्याच्यावर रिॲक्शन्स पण होऊ शकतात. मग तुम्ही व्हिडिओमध्ये येऊन म्हणता की तुम्ही बोलला होतात लोकल प्रोडक्ट यूज करा, म्हणून आम्ही लोकल प्रोडक्ट यूज केले. प्रत्येकाची स्किन वेगळी असते. माझ्या स्किनवर कुठलेही प्रोडक्ट सूट होतात तेव्हा मी हे प्रोडक्ट वापरते. तुम्ही तुमचं स्किन प्रमाणे तुम्ही तुमचे प्रोडक्ट यूज करू शकता. ओके. जे बिगिनर असतात त्यांना मी सांगते की हायलायटर जो आहे तो आपला पूर्ण मेकअप झाल्याच्या नंतर आपण हायलायटर यूज करतो. हायलायटर त्यामुळे यूज करतात कारण की आपल्याला जो आपल्या स्किनवर हायलाइट पॉइंट करायचा असतो आपल्याला, त्यामुळे आपला हायलायटर यूज करतो. फॉर एन एक्झाम्पल, आपण त्याला आपल्या चिक्सवर यूज करू शकतो, आपल्या आयब्रोजच्या इथे यूज करू शकतो, जसं मी एकदम नॉर्मल केलेलं आहे. आणि आपल्या नोजवर पण अप्लाय करू शकतो आपण हायलायटर. बट माझं नाक ऑलरेडी लांबट आहे, तर मी फक्त मला आवडतं म्हणून करते. आणि थोडंफार आपण इथे पण करू शकतो. हायलायटर आपल्या स्किनवर तुम्हाला जिथे करायचं असेल तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तिथे करू शकता. अजून बस माझा मेकअप ऑलमोस्ट झालेला आहे. फक्त आता लास्ट आपल्याला बिंदी लावायची आहे. बिंदी लावली याच्यानंतर इयरिंग्स. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता माझा फायनल लुक तयार झाला आहे आणि मी कशी वाटते मला सांगा. हा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आता मी तुम्हाला माझा आउटफिट पण दाखवते आणि तुम्हाला मी दाखवते माझा फायनल लुक. तर माझा हा व्हिडिओ
बनवायचा एकच रिझन होता, कारण की मला भरपूर DMs वगैरे आले होते की मॅम तुम्ही कसा मेकअप करता किंवा तनुजा तू कसा मेकअप करते आम्हाला पण सांग. आणि मी जास्त सजेस्ट करेन की माझी जास्त करून नॅचरल ब्युटीच आहे. तुम्ही बघितले मी कुठले प्रोडक्ट यूज केले आणि इतकेच प्रोडक्ट मी यूज करते. तुम्ही पण कमी प्रोडक्टमध्ये जास्त छान दिसू शकता. आणि आणि मला ब्रायडल वगैरे मेकअप न करण्यापेक्षा मला सिंपल लुकच आवडतो आणि हा माझा सिंपल लुक आहे. आणि ह्या सिंपल लुकवर मला भरपूर कमेंट येत असतात आणि असेच छान छान कमेंट्स करत राहा. आता मी तुम्हाला माझा साडीवरचा लुक दाखवते. तर फ्रेंड्स तुम्ही माझा फायनल लुक बघू शकता. मी कशी दिसते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आय होप की माझी व्हिडिओ बघून तुम्ही पण मेकअप करायचं थोडं तरी शिकतात. आणि ही व्हिडिओ जी आहे ती मेन बिगिनर्ससाठीच आहे. तर व्हिडिओ बघून तुम्हाला कळलं असेल की आपण कमी प्रोडक्टमध्ये कसा मेकअप करू शकतो. तर फ्रेंड्स मला इन्स्टावर अजून वेगळ्या पण DM येतात की मॅम तुम्ही साडी खूप छान घालता की तनुजा तुझी साडी खूप छान आहे. आता मी रिसेंटली एक रील अपलोड केली होती ब्लॅक साडीवर. तर त्याच्यावर पण मला भरपूर DMs आल्या की तू साडी कुठून परचेस करते किंवा काय. तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अजून छान छान ब्लॉग बघायला मिळतील. आणि साडीबद्दलचे ब्लॉग पण मी तुम्हाला नक्की सांगेन की मी साडी कुठून ऑर्डर करते, कशी ऑर्डर करते. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. आणि हा जो लुक आहे आता मी रील्स शूट करणार आहे. तर तुम्ही पण जाऊन माझ्या Insta ID वर रील्स चेकआउट करा. ओके बाय.